3 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता अखेर CNGचा गॅस जो आहे तो लोकांसाठी उपलब्ध झाल्याचा पाहायला मिळतोय। RCFच्या मुख्य पाईपलाईनमध्ये झालेला बिघाड याला आता दुरुस्ती करण्यामध्ये आपण जर पाहिलं तर 3 दिवस उलटले आणि आज तिसऱ्या दिवशी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता सर्वत्र मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या पेट्रोल पंपवरती CNG गॅस ही आता उपलब्ध करण्यात आले आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, मी सध्या पेट्रोल पंप याच ठिकाणी CNG पंप आहे हा सर्व आपण या ठिकाणी पाहू शकता। आता सर्वत्र हा सर्व पंप जो आहे या ठिकाणी सुरू झाले, त्यासोबत या ठिकाणी मीटर सुद्धा आता हा CNG गॅससाठी या ठिकाणी चालू झाला पाहायला मिळतोय। क्वांटिटी सुद्धा या ठिकाणी दिसते 4.84 म्हणजे 5 किलो 5चा सुद्धा त्या गॅसचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय। गॅस सुद्धा या ठिकाणी सुरू झाला आहे। आपण या ठिकाणी काही लोकांशी बोलणार आहोत। सर काय सांगाल, एकूणच आज कितने बजे शुरू हुआ? 4 बजे चालू हुआ। सब बहुत बेचैन थे, बहुत परेशान थे, उनको कोई खर्चा नहीं चल रहा था। 4 बजे से चेहरा एकदम खिल गया, एक्सप्रेशन हो गया, कम से कम को बहुत सुकून मिला। 4 बजे चालू हो गया, सबका धंधा थोड़ा चलने लगा। सबसे पहले जो आपके पास गैस भरने आया था उनकी क्या भावना थी, क्योंकि 3 दिन से लोग परेशान थे? उनको ऐसा लगा जैसे कोई बहुत बड़ा खुशी मिल गया चालू होने से। उनको ऐसा लगा मेरा रोजी रोटी चलने लगेगा। सबसे ज़्यादा प्रॉब्लम यही था, उनका रोजी रोटी नहीं चल रहा था। क्या करेंगे, 3 दिन से आदमी परेशान था ना, जेब में पैसा नहीं था आने जाने का, क्या करेगा आदमी? तो 2 वक्त रोटी के लिए ऐसा लाइन है, 2 वक्त रोटी के लिए आदमी रातों दिन करता तो जाके पूरा भी नहीं होता, क्या करेगा आदमी? बहुत परेशान, बहुत खुशी हुआ उनको सबको मिल करके। नक्कीच आपण पाहतोय की आता गॅस जो आहे तो सुविधा ही सर्वांसाठी सुरू झाली। त्यासोबत आपण या ठिकाणी पाहू शकता, आता कालपर्यंत या ठिकाणी गॅसची सुविधा नव्हती, कुठल्याही प्रकारचं प्रेशर या ठिकाणी नव्हतं। मात्र आता 50चं असेल किंवा इतर याच्या पुढचं सुद्धा प्रेशर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता नागरिकांसाठी कुठेतरी दिलासा या ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण आणखी काही या ठिकाणी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा कुठून आलात, काय सांगाल? एकूणच आज गॅस खरं तर 3 दिवस नव्हता, त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं, मात्र आता अखेर आज गॅसची सुविधा ठिकाणी उपलब्ध झाली। काय तुमची प्रतिक्रिया? प्रतिक्रिया म्हणजे 2-3 दिवसात धंद्याची पूर्ण वाट लागली। यांचा अरेंजमेंट बहुत चुकीचं आहे, कारण इथं यांनी लोकांनी पहिलं कळवायला पाहिजे होता की बाबा गॅस 2 दिवस गॅस लाईनचं पाईपलाईन चालू होणं काम चालू आहे, असं काय केलं पाहिजे होतं। पण त्या लोकांनी काय केलं ना, अचानक ते बंद केल्यामुळे धंदा पाण्याला थोडा फरक पडला आहे आमच्या। 3 दिवस गाड्या उभ्याच होत्या, आज गाडी काढली आम्ही लोकांनी। 3 दिवस तुम्ही गॅस भरला नाही का? आजच डायरेक्ट गॅस भरायला आला? हो, आजच आलो। अचानक माहिती पडलं आम्हाला की गॅसचं पाईपलाईन फुटलं आहे आणि गॅस हे झालं म्हणजे बंद आहे। त्यामुळे त्यावर काय मेन नाही दिलं, म्हणजे सांगितलं नाही आलं की किती दिवस बंद राहणार, किती दिवस काम होणार ते। नक्कीच आपण पाहतो की काही लोकांना या गॅस सुविधा ही बंद होणार आहे याची कल्पना सुद्धा या ठिकाणी नव्हती, आणि अचानक पद्धतीने जे घडलं, ज्या पद्धतीने RCFच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाला, हे खरं तर सर्वच लोकांसाठी धक्कादायक होतं आणि याचा फटका हा सर्वसामान्यांना बसला। 3 दिवस खरं तर अनेक गाडी चालक असतील, वाहन चालक यांना सुद्धा हा संपूर्ण फटका या ठिकाणी बसला। टॅक्सी चालक असतील, ओला, उबेर, त्याचबरोबर ट्रक, ST, बेस्टचे बसेस, या सर्व गोष्टी ज्या त्या गॅसवरती चालणाऱ्या आहेत त्यांच्यावरती करता संपूर्ण फटका बसला होता। मात्र आता आज अखेर या सर्वच गोष्टीतून दिलासा मिळाला आहे आणि आता सर्वसामान्यांना गॅसची सुविधा इथे उपलब्ध आहे। या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने आता रांग या ठिकाणी उभी आहे आणि टॅक्सी सुद्धा या लाईनीमध्ये उभ्या आहेत। गेल्या 3 दिवसांपासून आपण जर पाहिलं तर गॅसची सुविधा नसल्यामुळे अनेक नागरिकांना या ठिकाणी अडचणींना सामोरे जावं लागलं होतं। बऱ्याच रांगा या ठिकाणी लागलेल्या, गॅस मिळत नव्हता आणि यामध्ये आता अखेर गॅस सुविधा आजपासून सुरू झाली। त्याच्या काय सांगाल? 3 दिन से नहीं मिला भाई गैस, 3 दिन से गैस नहीं मिला, बहुत परेशान है। धंधा बिंदा कुछ नहीं, क्या नहीं, गाड़ी खड़ी थी, अभी चालू हुआ है तो आए हम लोगों ने। 3 दिन गैस नहीं था, आपको कब से कैसे पता चला? क्या जब मालूम पड़ा कि इधर अपने को आना है गैस भरने के लिए, तो बोले भाई गैस बंद है, बोले इन लोगों ने गैस बंद है बोले। अभी पहुँचे क्या अपने को ये तो नहीं मालूम पड़ा, लेकिन हम लोगों ने चले गए, जाके गाड़ी लॉक करके खड़ा करा। रोज़ देख रहे हैं खुलेगा तो आएंगे, कल भी आया, परसों भी आया, फिर नहीं था। अभी आज चालू हुआ है तो आके लाइन में खड़े हैं। नक्कीच आपण जर पाहिलं तर काही नागरिकांना या गोष्टीची कल्पनाही नव्हती की गॅस सुविधा ही का बंद झाली। वारंवार पेट्रोल पंपवरती येऊन लोक विचारत होती की का गॅसची सुविधा बंद आहे, यांना सुद्धा काही कारण या ठिकाणी माहिती नव्हतं आणि दररोज या ठिकाणी गॅसची सुविधा गॅस भरण्यासाठी येत होते, मात्र यांना गॅसची सुविधा ही कुठल्याही प्रकारे मिळत नव्हती। मात्र आजपासून आपण जर पाहिलं तर सर्वांना दिलासा मिळाला आहे आणि या ठिकाणी आता गॅस सुविधा ते सर्वच पेट्रोल पंपवरती चालू करण्यात आले। आपण आणखी काही टॅक्सी धारकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा काय सांगाल, 3 दिवस गॅस नव्हता, काय अडचणीला सामोरे जावं लागलं तुम्हाला, काय सांगाल? देखो आधा दिन लाइन लगाई ले गैस की, हम लोग धंधा क्या करेंगे, लाइन आधा दिन तो हमारा लाइन में ही कट जा रहा है। काफ़ी दिक्कत हो गई, 3 दिन में बहुत ज़्यादा परेशानी हो गई गैस बंद होने से।
चला ही नहीं पा रहे गाड़ी, क्या कर सकते। इसका धंधे पानी पे आपके जो कुछ अभी रोज के कमाई रोजी रोटी पे आपके इसका कुछ फर्क पड़ा आपको? हाँ फर्क पड़ेगा ना, जब धंधा ही नहीं करेंगे तो बचत कहाँ से देंगे और घर पे क्या बचा के लेके जाएंगे। अभी हम लोग 4-5 बजे से गैस की लाइन में खड़े, अभी कितना बज रहा है, 8 बजने आ गया। 3 से 4 घंटा 5-6 घंटा एक लाइन में लग रहा है और गॅस नहीं मिल पा रहा है बंद होने से। तर पाहतोय आपण की 3-3, 4-4 तास आपण खरं तर लाईनीत उभे राहून सुद्धा यांना गॅसची सुविधा या ठिकाणी मिळत नव्हती, मात्र आज अखेर हा सर्व दिलासा मिळाला आहे आणि यानंतर आता गॅसची सुविधा सुरू झाली आहे। दादा तुम्ही कुठून आलात, काय सांगाल? 3 दिवस गॅस सुविधा नव्हती तर काय तुमचे नाही तर ठीक आहे, आपण आणखी काही लोकांशी ते बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकता की ज्याच पद्धतीने गॅस सुविधा सुरू झाली आहे यानंतर आता सर्वत्र या ठिकाणी लोक जे ते जमायला चालू झाले, लाईन लागली आहे। स्कूल बस असेल किंवा ओला उबेर टॅक्सी बेस्ट या सर्वच गाड्या आता गॅसची सुविधा गॅस भरण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकता काही टॅक्सीधारक आहेत। दादा काय सांगाल, खरं तर 3 दिवसाची प्रतीक्षा संपली आणि आज खरं तर सर्वांसाठी गॅस उपलब्ध झाला, काय कितपत कठीण तुम्हाला सामोरे जावं लागलं? 3 दिवस कसे होते? हालत झाले ती 8 तास आम्ही लाईन लावलेली आहे याच्यासाठी, खूप टेन्शन आलेलं आहे गॅसचं। तुम्ही कुठून आलात? 3 दिवस गॅस नव्हती तर काय म्हणजे तुम्ही काय? शिवडीवरून आलेलो आहे। तर नक्कीच आपण पाहतोय की 8-8 तास खरं तर हे सर्व नागरिक या ठिकाणी लाईन लावत होते गॅसची सुविधा घेण्यासाठी, मात्र गॅसची सुविधा ही त्यांच्यासाठी उपलब्ध नसल्या कारणाने अनेकांना येतो त्या ठिकाणी याचा फटका जो आहे तो बसला। मात्र आता आजपासून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्वात लोकांना दिलासा मिळाला आहे आणि सर्वत्र आता सर्वच पेट्रोल पंपवरती गॅस सुविधा ही चालू झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता ही रांगासुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता गॅस भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक आता ज्या वेळी त्यांना कळलं की आता गॅसची सुविधा ही आजपासून सुरू झाली आहे तेव्हापासूनच आता लोकांची गॅस भरण्यासाठी गर्दी जी आहे ती झाल्याची पाहायला मिळते। त्यामुळे आता खरं तर मुंबईकर असतील किंवा सर्वसामान्य आणि टॅक्सीधारक वाहन चालकांना कुठेतरी आता यामधून दिलासा मिळाला आहे आणि या सर्व आता गॅस असेल त्या सर्वांसाठी आता गॅसची सुविधा जी आहे ते सुरू झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। स्वप्नील सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।